अमरावती शहरात गेल्या 29 मेच्या दिवशी जबर दरोडा प्रकरण घडले होते। राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या मेहेरबाबा आश्रमजवळील बीएसटी कॉलनीत असलेल्या बोंडे लेआउट परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिला रेश्मा राकेश पाबारी या घरात एकट्याच होत्या। तेवढ्यात अज्ञात दोघांनी घरात प्रवेश करून घर विक्री आहे का अशी बतावणी करून एकाने रेश्मा पाबारी यांच्या गळ्याला चाकू लावला, तर दुसऱ्या आरोपीने तिचे हातपाय बांधून घरातील मोबाईल, नगदी 60,000, सोने चांदीचे आभूषण असा एकूण 3,85,000चा मुद्देमाल चोरी करून तिघेही पसार झालेत। या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 392-34 अंतर्गत गुन्हे दाखल केलेत। या प्रकरणाच्या शोधात शहर गुन्हे शाखासह विशेष पोलीस पथक आणि राजापेठ डीबी पोलीस लागले होते। मात्र राजापेठ डीबी पोलिसांच्या पथकाने दिवस रात्र शोध घेऊन अवघ्या 48 तासातच या प्रकरणाचा उलगडा करून दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। गणपती अपार्टमेंटमध्ये राहणारा 32 वर्षीय आरोपी रवी सुखदेव इंगोले व मूर्तिजापूर तालुक्यातील दंताळा गावात राहणारा 36 वर्षीय आरोपी सिद्धोधन मारुती भोसले या दोघांना अटक करण्यास यश मिळवले। दोघांजवळील पोलिसांनी सोन्याचे आभूषण, सोन्याचे शिक्के असा एकूण 9,42,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तिसरा आरोपी पसार असून पोलीस त्यांच्या शोधात लागले आहेत। आरोपी रवी इंगोले यांची फिर्यादी महिलेसोबत घरगुती संबंध असल्याने त्यानेच इतर दोघांसोबत दरोडा टाकण्याचा प्लॅन आखला होता। रात्र 8:45च्या सुमारास रेश्मा पाबरी या गृहिणी त्यांच्या घरामध्ये हजर होत्या। त्यावेळी 2 इसम आले आणि त्यांनी तुमचं हे घर विकायचं आहे का अशी त्यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्या फिर्यादींनी सांगितलं की आमचं घर काही विकायचं वगैरे नाही आहे। मग त्यांनी त्यांना आम्हाला पाणी मिळेल का असं पाणी मागितलं त्या महिलेकडे, आणि मग पाणी आणण्यासाठी जेव्हा त्या आपल्या घराच्या आतमध्ये गेल्या तेव्हा हे 2 आरोपी त्यांच्या घराच्या आतमध्ये घुसले, त्यांना चाकू दाखवला, त्यांच्या गळ्यावर चाकू लावला आणि मग त्यांचे हातपाय बांधले आणि तुम्हारे घर में सोना कहाँ है, पैसा काय असं विचारलं। आणि असं विचारल्यानंतर त्यांनी त्यांना काही रिस्पॉन्स दिला नाही। त्यांनी त्यांना हातपाय बांधून दहशतीखाली ठेवलं। त्यांचं सगळं घर, ती मुख्य दरवाजाची कडी लावून घेतली। त्यांचं सगळं घर त्यांनी सर्च करून त्यांची चावी त्यांना मिळाल्यानंतर त्याच घरातून त्यांचं सोनं जवळजवळ 186 ग्रॅम लुटून नेलं आणि मग त्यांनी त्या घरातून त्यांचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांना सोडून मग मुख्य दरवाजाने ते निघून गेले। जाताना त्यांनी कडीसुद्धा लावली। मधल्या काळामध्ये या ज्या फिर्यादी आहेत त्यांनी त्यांचे तोंडावरची पट्टी सोडवली आणि मागच्या खिडकीतून त्यांच्या शेजाऱ्यांना आवाज दिला आणि त्यांची सोडवणूक केली। या प्रकरणी 29 तारखेच्या लेट नाईट म्हणजे 30 तारखेच्या अर्ली मॉर्निंग गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याच्यावरून आम्हाला माहिती मिळाली। आमचं डीबी पथक, पोलीस आयुक्तालयातील दोन्ही गुन्हे शाखेची पथकं, आणखीन आमच्या सर्व आयुक्तालयातल्या डीबी टीम या घटनास्थळी हजर होत्या। आजूबाजूच्या नागरिकांकडे चौकशी केली, काही गोपनीय बातमीदारांकडे चौकशी केली, सगळे CCTV परिसरातले पाहण्यात आले। गोपनीय बातमीदारांकडून आम्हाला माहिती मिळाली की साहेब याच्यामध्ये त्यांचे फॅमिली फ्रेंडच इन्व्हॉल्व आहेत। याच्यामध्ये हे जे रवी सुखदेवराव इंगोले म्हणून आहे, त्याचा आरोपीचं वय 32 वर्ष आहे। तो त्या गणपती अपार्टमेंट, गणपतीनगर या एरियामध्ये राहतो। तर यांनी त्याच्या 2 साथीदार सिद्धोधन भोसले आणि आकाश समदुरे या दोघांना या महिलेच्या किंवा फिर्यादीच्या असलेल्या घरातल्या सोन्याबद्दल माहिती दिली आणि त्याच्यावरून त्यांनी या दोघांना पाठवलं आणि त्या 2 आरोपींनी हा गुन्हा केला। अशा पद्धतीने या तिघांनी हा गुन्हा केलेला आहे। यातला मुख्य जो आरोपी आहे, ज्यांनी टिप दिली होती, रवी इंगोले, याच्या घरातून राजापेठ पोलिसांनी एकूण 186 ग्रॅम सोनं जप्त केलेलं आहे आणि अधिक तपास या गुन्ह्याचा चालू आहे। दिनांक 6 जूनपर्यंत या आरोपितांना पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि माननीय CP श्री नवीन रेड्डी सर आणि आमचे दोन्ही क्राईम ब्रँचच्या टीम आणि विशेषतः राजापेठ पोलीस ठाण्याचे आमचे सिनियर PI आंबोरे साहेब, नंतर राजुलवार साहेब, त्याचबरोबर DBचे इंचार्ज हिवरे साहेब आणि मनीष करपे यांची टीम, लिखितकर, पंकज खटे, गणराज राऊत, विजय राऊत, सागर भजगवरे आणि आमचे सायबर पोलीस ठाण्याचे जे इंचार्ज आणि अधिकारी आहेत त्यांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणण्यात आलेला आहे आणि यापुढेही असंच चांगलं डिटेक्शन आमचं राजापेठ पोलीस स्टेशन करेल। आरोपींना, एका आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केलेली आहे आणि दुसऱ्या आरोपीला मूर्तिजापूर या ठिकाणावरून अटक केलेली आहे। तिसरा आरोपी या प्रकरणी अजून अटक करायचा आहे, तो पाहिजे असलेला आरोपी आहे। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी
उपायुक्त गणेश शिंदे यांच्या आदेशाने राजापेठ पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजेंद्र राजूरकर, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद हिवरे, डीबी पोलीस मनीष करपे, रवी लिखितकर, पंकज खटे, विजय राऊत, गणराज राऊत, सागर भजगवरे सह सायबर पोलिसांनी केली.